नमस्कार, आपल्या शेतमाळा या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। इकडे दसऱ्याला आहे ना शेवंतीच्या वेणा लावतातच महिला। तर सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही कुठं निघालोय तर तुम्हाला आता पुढे कळलंच। तर आम्ही आता चाललोय देवगडला दत्तगुरूंच्या दर्शनासाठी। तर दत्तगुरूंचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे एका दशक्रिया विधीला। तर सुरुवातीलाच आम्ही दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला गेलो, कारण नंतर सुतक पातकाचं असतं, त्यामुळं नंतर दशक्रिया विधी झाल्यानंतर देवगड किंवा दत्तगुरूंचं दर्शन घेत नाही, त्यामुळं अगोदरच आम्ही दत्तगुरूंच्या दर्शनाला गेलो। तर आज दसरा सण आहे, खूप मोठा सण आहे हा हिंदू धर्माचा, आणि आज गुरुवार पण आहे। नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दसरा सर्वांना। आणि आज आम्ही देवगड दर्शनासाठी आलेलो आहोत। तर दत्तगुरूंचं दर्शन झालंय आता सकाळी सकाळी दसऱ्याच्या दिवशी, आणि इथूनच आता व्लॉगला केलेली आहे मी सुरुवात। तर वहिनींच्या वडिलांचा दशक्रिया विधी होता आणि आमच्या इकडं प्रवरा संगमला काळेगाव टोक्याला। तर आम्ही आता चाललेलो आहोत गोदावरी नदीच्या पुलावरून। तर इथं 3 नद्यांचा संगम आहे आणि इथं दशक्रिया विधी होत असतात। तर सर्व आमच्या परिसरातले दशक्रिया विधी याच परिसरामध्ये होतात। तर टोक्यामध्ये इथं सुरुवातीलाच गेल्या आपल्याला रामेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे। रामेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढं जातो दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाला। तर इथं खूप मोठा असा परिसर आहे आणि खूप अशी गोदावरी नदी तुडुंब अशी भरलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, तर इथं हस्ती विसर्जनाचे कार्यक्रम, दशक्रिया विधी हे सर्व व्यवस्थितपणे पार पडत असतात। तर गोदावरी नदीला आता सध्या पूर आहे, तर आमच्या सर्वच भागामध्ये खूप असं नद्या तुडुंब भरून चाललेल्या आहेत। तर गोदावरीचं पात्रही खूप मोठं आहे, सर्व असं ती पोटामध्ये सामावून घेते। तर आम्हाला घरी यायला 2 वाजले आणि सकाळीच मी देवपूजा करून घरातून बाहेर पडले होते। त्यानंतर आपण आता दसऱ्याच्या तयारीला लागूया। तर पोरांचं चाललं होतं इथं आता गाड्या धुणं। तर दसऱ्याच्या दिवशी आपण सरस्वती देवीचं पूजन करत असतो। तर ही अशा पद्धतीने पाटीवर सरस्वती काढून घ्यायची आहे। तर 7 वेळेस एक काढायचा आणि नंतर अशा 7 रेगा आखून आणि मग नंतर आपल्याला अशा पद्धतीने या जोडून घ्यायच्या आहेत एकमेकाला। तर लहानपणापासून आपण अशाच पद्धतीने सरस्वती काढायचं शिकलेलो आहोत। तर एकदम सोपे आहे सरस्वती काढणं, आणि अशा पद्धतीने सरस्वती काढून आपण सरस्वतीचं पूजन करायचं आहे। तर पहा, मस्त अशी सरस्वती आपली तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, आज आहे दसरा आणि सर्वांना विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर नवरात्रानंतर येतो तो दसरा। तर आज आमची दसऱ्याची सुरुवात झालेली आहे 4 वाजता। तर सकाळपासून आज काय झालं, ज्योतीच्या आजोबांचा दशक्रिया विधी होता। तर आमच्या वहिनींचे वडील वारलेले आहे ज्योतीचे आजोबा। तर आम्ही आज आहे ना सकाळीच दशक्रिया विधीसाठी गेलो होतो। तर आमच्या इकडं प्रवरा संगमला काळेगाव टोकला दशक्रिया विधी होत असतात। तर मग आज 7-7:30लाच आम्ही ना आवरून आणि मग दशक्रिया विधीसाठी गेलो। तर जाताना अगोदर आहे ना दत्तगुरूंचं दर्शन घेतलं देवगडला, आणि मग नंतर आम्ही टोक्यावर गेलो। तर दशक्रिया विधी उरकल्यानंतर निघालो, 1-2 वाजले घरी यायला। आणि तिथून पुढं पुन्हा आम्ही दोघींनीही पुन्हा आंघोळ केल्या, कारण कसं होतं दशक्रिया विधीला आपण जातो, सुतक पातकचं लोक सगळे तिथं असतात आणि आपल्याला आज दसऱ्याची पूजा करायची आहे। तर त्यामुळं पुन्हा दोघींनीही स्नान केलं आणि मग नंतर आम्ही केलेली आहे सुरुवात। तर आता इथं आपण ना सर्व शस्त्र धुवून घेतलेत आणि ऋग्वेदऋषांची पुस्तकं पण आता पूजा करायला ठेवलेत, सरस्वती काढून घेतलेली आहे त्यावर, आणि हार केलेत। तर ज्योतीने हार पण करून घेतले, दरवाजाला हार लावून घेतलेत, आणि मुलांनी सायकल गाड्या ते सगळं धुतलेत आता। तर आता आपण करत आहोत व्हिडिओला सुरुवात। आणि शामणी ना छान अशा वेण्या आम्हाला आणलेल्या आहेत दसऱ्याच्या।
तर दरवर्षी श्यामेनं आम्हाला वेण्या आणत असतो. तर यावर्षी पण त्याने आणल्यात. तर तुम्हाला दाखवते. मस्त अशा शेवंतीच्या वेण्या आहेत. तर पहिला आम्ही लहान होतो ना तेव्हा खूप छान अशा मस्त शेवंतीच्या सकाळपासून वेण्या लावून फिरायचो. तरी पण आता त्यांनी आणल्यात वेण्या. तर आम्ही त्याचा मान ठेवून आणि वेण्या लावणार आहोत शेवंतीच्या. तर लहानपणापासूनच आम्हाला आहे ना शेवंतीचा वेण्या लावायचा भरपूर असा शौक आहे. आणि आमच्या इकडे दसऱ्याला आहे ना शेवंतीच्या वेण्या लावतातच महिला. तर आम्हालाही त्याने शेवंतीची वेणी आणलेली आहे. ज्योतीला आणि मला दोघींना 2 वेण्या आणल्या. तर आता ज्योती आवरती तर तिला पण लावते मी वेणी आणि मी पण लावणार आहे. तर आपण आता शस्त्रांचं पूजन करू आणि मग नंतर गोडाधोडाचा नैवेद्य करून आणि आपण आता नैवेद्य दाखवू आणि मुलांचंही पाटी पुस्तकाचं पूजन आपण करणार आहोत. तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज दसरा आहे आणि सगळी तयारी झाली आहे. आता फक्त नैवेद्य बनवायचं बाकी आहे. तर नैवेद्यामध्ये आज आम्ही पुरणपोळी नाही केलेली. तर आज आम्ही श्रीखंडपुरी, वरण भात, बटाट्याची भाजी असा नैवेद्य केलेला आहे. आता इथं पुऱ्या पण लाटून घेतल्यात अक्कांनी, त्या तळायच्यात. आता इकडे वरण भात झालाय, वरणाला फोडणी द्यायची. त्यानंतर श्रीखंड आहे आणि बटाट्याची भाजी देखील बनवून घेतली. आज मस्त असं श्रीखंडपुरीचं स्वयंपाक केलाय. छान अशा पुऱ्या करून घेतल्यात गरम गरम. आणि आता आपल्याला पूजा करायची अजून आणि सगळ्या देवांना नैवेद्य दाखवायचे. आणि आज आहे ना जाणार आहोत सोनं लुटायला. तर आपल्याला अरुण भाऊच्या माळ्यामध्ये पण जायचंय आईच्या दर्शनाला, सोनं द्यायला. आणि ज्योतीच्या तिकडं पण आजी ते सगळीकडे जायचंय सोनं लुटायला. तर मग पटकन स्वयंपाक करून घेतलाय आता. आणि आता जेवण पण करणार आहोत. अगोदर पूजा करू आणि मग नंतर आम्ही जाणार आहोत सगळीकडं सोनं द्यायला. तर आमच्या भागामध्ये जे घरातले पुरुष लोक असतात ते शिलिंगणाला जात असतात आणि शिलिंगणावरून आल्यावर अशा पद्धतीने गाड्यांची, शस्त्रांची पूजा करायची आहे. आणि जे मुख्य घरातला माणूस असतो त्यालाही ओवाळून आणि त्याचीही औक्षण करायचे आहे. तर ज्योतीनेही श्यामचे, ऋग्वेदऋषांचे औक्षण केले आणि इथं ऋग्वेदऋषांच्या सायकलचीही पूजा केली, गाडीचीही पूजा करून घेतलेली आहे. तर असा हा सण असतो दसरा हा सण. तर हा सण जो असतो ना, तर दसरा हा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा. तर असा हा सण असतो आणि मुलांनाही सर्व आपल्या सणावारांची माहिती होत असते. त्यामुळं जरूर आपले हे जे हिंदू धर्माचे सणवार आहेत तर ते सर्व करायला पाहिजे. आणि खेळायला गेलं ना टोपीत घालीत असते ते पहिले लोक. धन पाठीवर वा सरस्वतीला. खाली चालायची का बाप्पा कर खाली, बाप्पाचा रुपये तू आयुष्यमान बघ छान सोन्यासारख्या. आयुष्यमान भव, सुखी भव. सगळं सोनं सगळं सोनं. सौभाग्यवती भव. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव. लय मोठे वाशी कोण हो आमचं येणं होईल तिकडं. आमचा देव देव बाहेरचा चांग
देवाचे हात भरावणे वाटत हा 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 जेवच आहे ते त्याला काय जमाय तसंच करा